तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव पण ओंकार अभिडिसन आहे. युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केला भावनो. आज आपण कर्नाटकमध्ये केली आहे डिझाईन भावनो. गणेशोत्सव निमित्त आपण टी शर्ट अधिकृत नोंदणीचं आपण काय केलेलं आहे, बॅनर डिझाईन केलेलं आहे. जे टी शर्टसाठी आपण पोस्टर डिझाईन केले आहे गणेशोत्सव निमित्त भावनो. तुम्ही जर तुमच्या ज्या काही टी शर्ट वगैरे जर असतील, जर तुम्हाला सेल करायचं असेल आणि त्याचं जर तुम्हाला पोस्टर बनवायचं असेल अधिकृत नोंदणीचं, तर ते आपण आज बनवलेलं आहे. PST फाईल भेटणार आहे, पूर्ण एडिटेबल असणार आहे. आपल्या वेबसाईटला पण अवेलेबल भेटेल. तुम्हाला जर व्हिडिओ नसेल बघायचा, ज्यांना परचेस करायचे असेल डिझाईन वगैरे एकदम कडकमध्ये HD क्वालिटी वगैरे मटेरियल, तर आपले वेबसाईट आहे onkargraphics.in, त्याच्यावरती जाऊन तुम्ही बाय करू शकता. पेमेंट करून जे काही पेमेंट असेल वेबसाईटवरती आपण अपलोड केलेले आहे. जशी ई-कॉमर्सची वेबसाईट असते, जशी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टचे जसे सेलच्या वेबसाईट असतात, तशीच आपण वेबसाईट डिझाईन केलेली आहे. नसेल माहीत तर जाऊन ओंकार ग्राफिक्स सर्च करा गुगलला, .in टाकून तिथे तुम्हाला बरेच सारे भेटून जातील. ओके, चला करूया आजच्या टॉपिकला. एकदम कडकमध्ये सांगतो भाऊन, हे पोस्टर असणार आहे ना, आपण इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला किंवा आपण स्टेटस किंवा कुठे पण सोशल मीडियावरती शेअर करणारे, लक्षात घ्या. त्यासाठी आपण डिझाईन केलेलं आहे. प्रिंटिंग फाईल पण काढू शकता. ओके, जसं की मुंबईच्या राजाचे वगैरे आता बरेच सारे असे, जर तुम्ही मुंबईचे गणपती वगैरे जर बघितले असतील, ओके, त्या प्रकारचे जर तुम्हाला त्यांचे आगमनाचे जे काही टी शर्ट वगैरे असतील, त्याचं तुम्ही करू शकता पोस्टर डिझाईन या डिझाईनच्या थ्रू. ओके, साईज आपण ठेवलेली आहे, विड्थ असणारे 12 आणि हाईट असणारे 15 इंचेसमध्ये. ओके भावना, इकडे ना कसं पावसाचा प्रॉब्लेम आहे, पाऊस वगैरे येतोय, रेकॉर्डिंग करायला प्रॉब्लेम येतो. ओके, बॅकग्राऊंडला नॉईस वगैरे म्हणजे आवाज येत असतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही आहे, लक्षात घ्या. नाही तर व्हिडिओ बनायला माझ्याकडे भरपूर कंटेंट आहे, लक्षात घ्या. संपणारं कंटेंट आहे. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपण ज्यांचं म्हणजे आता जे टी शर्ट आहे ना, त्यांचं कलर आहे पिस्ता कलर, म्हणजे लाईट ग्रीन पिस्ता कलर आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, बॅकग्राऊंडला हा येल्लो कलर ठेवलेला आहे. तुम्ही चेंज करू शकता, असं काही नाही, तुमच्या ह्याच्यावरती आहे. इथे गणपती बाप्पांचा आपण फोटो बघू शकता आणि इथे वरती आता नाव लिहिलं आहे. ही जी लेअर आहे ना, तिला मी बंद करतो जेणेकरून समजेल. ओके, वरती आपण काय केलेलं नाव लिहिलं आहे, जे मंडळाचं नाव असणार आहे ते आपण इथे ॲड केलेलं आहे, तुम्हाला ते दिसतंय. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली एक रॅक्टेंगल घेतलं आहे, जो तुम्हाला दिसत असेल बघू शकता. तो रॅक्टेंगल काय करणार आहे, आपण ओपन करणार आहे. त्याच्यानंतर एक पुढे इथे बघू शकता गणपती बाप्पा. ओके, बॅकग्राऊंडला आपण गणपती बाप्पांचा आपल्याजवळ एक इमेज होतं, दिसत असेल तुम्हाला. ओके, इथे बघू शकता आपण त्याला मर्ज करून टाकले आणि त्याच्यावरती हा एक नॉईसचा इफेक्ट आहे, जो मुंग्यांसारखा तुम्हाला दिसत असेल. बरेच डिझायनर यूज करतात, तुम्ही जर इन्स्टाला वगैरे डिझाईन बघत असाल तर तुम्हाला तिथे समजून येईल. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता मी जे काही हे आहे ना, आपलं जे मेन कंटेंट असतो तो मी ॲड करून घेतो. मग मला समजतं की भाऊ आता याच्यामध्ये किती बनवायला पाहिजे आणि किती नाही म्हणजे काय करायला पाहिजे, किती जागा ठेवायला पाहिजे. मी हे जे टी शर्ट आहेत ना, त्याची PNG तुम्ही काय करायचं, जे कस्टमर असतील ते तुम्हाला देतील, लक्षात घ्या. त्याची फक्त ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ओके, जे मेन पोर्शन आहे ते फक्त आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आणि बाकीचं सर्व जे लिहायचं असेल ते आपण इथे आता ॲड करणार. बॅकग्राऊंडला बघू शॅडो टाकले मी इथे ब्रशची. ओके, व्हिडिओमध्ये म्हणून 30 स्टेपमध्ये पासवर्ड असतो सर्व डिझाईनला, तसंच पासवर्ड जसं ह्याच व्हिडिओला पण सेम पासवर्ड असणार आहे 3 स्टेपमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता ही शॅडो, ही मी तुम्हाला दिसत असेल ब्रश मारलेला आहे आणि त्याच्यावरती हा एक रॅक्टेंगलचं तुम्हाला स्टार्टिंगला. आता पण भाऊ पाऊस येतोय, लक्षात घ्या. बॅकग्राऊंडला पावसाचा आवाज आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मला व्हिडिओ लवकरात लवकर संपवायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्याच्यानंतर इथे आपण काय लिहिलं आहे बघू शकता, टी शर्ट हे जे असणार आहे खाली. आता हे टॅग इकडे खाली कसं गेलं आहे माहीत नाही, पण आपण त्याची सुरुवात करणार आहे, लक्षात घ्या. ओके, दिलेले साईज वगैरे हे जे काय असणार आहे ना, आपण इथे बघूया डिटेलमध्ये आपण जे काय दिसतं ना ते सर्व तुम्हाला मी सांगत असतो. त्याच्यानंतर इथे दिसत असेल पुढे हे मागील बाजू व पुढील बाजू. आपण हे काय करत असतो ना, मी लेअर वर खाली होत असतात ना, त्याच्यामुळे ते जे नावं असतात ती खाली जातात, कुठे वरती येतात भावना. ओके, तर पहिला पासवर्ड आहे भावना 2626. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे घ्यायच्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतंय, आता आपण काय केलं इथे एकदम क्रिएटिव्हिटी कधी करतो, सर्व मटेरियल मी कंटेंट ॲड करतो ना, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल. आता हे त्यांचं नाव आहे. ओके, त्यांचा पत्ता पण असू शकतो, कुठे असेल तर पत्ता तुम्ही ते खाली वगैरे लिहू शकता. त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं त्यांनी इमेज दिलं आहे. ते म्हणतात की भावना इमेज वगैरे आहे ना, ते जरा बॅकग्राऊंडला यूज करा, जेणेकरून एकदम म्हणजे असं एक गणपतीचं एक लुक वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मी काय केलं, त्यांचा गणपती बाप्पा घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याला बॅकग्राऊंडला सॉफ्ट लाईट आणि एका साईडनं म्हणजे हार्डनेस म्हणजे असं पुसट मारलेलं आहे, लक्षात घ्या. तो तुम्हाला ब्लर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे अधिकृत नोंदणी आपल्याला लिहायचं आहे, दिसत असेल तुम्हाला अधिकृत नोंदणी टी शर्ट. ओके, 2026 ते पण आपण इथे लिहिलेलं आहे. भाऊन जरा जो बॅकग्राऊंडला आवाज येत असेल पावसाचा, त्याला जरा म्हणजे साईडला ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल आणि पासवर्ड पूर्ण भेटून जाईल. मी जास्त काही वेळ लावत नाही आहे, कारण की भाऊ माझ्याकडे पण वेळ कमी आहे. त्याच्यानंतर इथे वर्ष आपण लिहिलं दिसत असेल, वर्ष 28 स्थापना वगैरे. तुम्ही फक्त काय करायचं, जे त्यांना विचारायचं कस्टमरला की तुमची भाऊ
की टी शर्ट कोण बनवणार आहे त्यांच्याकडनं तुम्ही PNG फॉर्मॅटमध्ये तुम्ही मॉकअप घ्या त्यांचे, जे तुम्हाला ते दिसतात असे वाकडे वगैरे फ्रंट बॅक. ओके, ते घेतल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकता. मार्केटमध्ये जे टी शर्ट विक्रेते आहेत त्यांच्याकडे बरेच सारे मॉकअप आहेत, तुम्ही त्यापैकी कोणताही एक घेऊ शकता. ओके, जसे तुम्हाला ते देतील त्यावरती आहे. थीम बघायची. मला आता काय लाईट कलर आहे त्याच्यामुळे मी बॅकग्राऊंडला डार्क कलर ठेवलेला आहे. तुम्ही हा कलर वगैरे सर्व चेंज करू शकता. लक्षात घ्या, मी पूर्ण एडिटेबल फाईल प्रोव्हाइड करत असतो त्याच्यामुळे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो. पिक्सेल लॅबला भाऊनो व्हिडिओ येतील, पण कधी येतील भाऊनो, तुम्ही जर त्याचे टार्गेट मी देतो ते टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला पिक्सेल लॅबच्या PLB फाईल प्रोव्हाइड होणार नाहीत. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे 2026 आपण इथे खाली लिहिलेलं आहे. सेम कॉपी आपण वरची जी आहे ती इथेच खाली केलेली आहे. इथं दिसते तुम्हाला. आता आपण जे काय करणार आहे इथे पेमेंट. भाऊनो पावसाचा आवाज येते तुम्हाला पण येत असेल. लक्षात घ्या. ओके, एकदम जवळच आहे भाऊनो, आवाज पण लगेच क्लिअर येऊन जाईल असं काय नाही. त्याच्यानंतर म्हणून मी पटत तुम्हाला सांगायचं एक काम करतो आहे, जेणेकरून आपला पण जास्त वेळ जाणार नाही. ओके, त्याच्यानंतर इथे दिसायचं तुम्हाला इथं साईज आपण लिहिलेत 18 ते 20 असं जे काही साईज असतील प्राईज वगैरे लिहिण्यासाठी. ओके, टी शर्टच्या ते तुम्हाला इथे मी बॉक्स वगैरे बनवलेत, तुम्हाला ते लेअर पॅलेटमध्ये दिसेल. एकदम म्हणजे जे आहे ते मी डिटेलमध्ये सांगतो, कारण की मग नंतर प्रश्न नको पडायला की भाऊ काय करतो तू, कसं करतो, कोणते ट्रिक आहेत. जे काय आहे ते सर्व नॉर्मल बॉक्स घ्यायचा इथे दिसत असेल. हे फॉन्ट आहेत ना भावनं, काय काय इन्फिनिटी फॉन्ट आहेत, काय काय मराठी फॉन्ट आहेत, सगळे फॉन्ट मिक्स आहेत. तुमच्याकडे फॉन्ट असणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकता. इथं बघू शकता मी शॅडो टाकलेले आहे, जेणेकरून जो काय आपला मॉकअप आहे ते एकदम क्रिएटिव्ह आणि त्याच्यामध्ये लुक येईल. ओके, त्याच्यानंतर इथे रॅक्टँगल घेतले, सर्व आपण रॅक्टँगल इथून घेत असतो, दिसत असेल तुम्हाला. ओके, इथून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं वरती आपण त्याच्यावरती लिहिलं आहे अंतिम टी शर्ट नोंदणी, अंतिम तारीख जी काय असते मंडळांची वगैरे तुम्ही करू शकता. तुमच्या मंडळासाठी आकर्षक टी शर्ट डिझाईन. ओके, जर तुम्हाला काय हायलाईट करायचं असेल इथे बघू शकता. आता मी खाली बॅकग्राऊंडला एक बॉक्स घेतला आहे रॅक्टँगलची. ओके, फक्त लेअर ना वर खाली होत असतात, कारण की मी नंतर जो टेक्स्चर वगैरे प्रोव्हाइड करतो ना त्यामुळे ते वर खाली होत असतं भावनो. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्यानंतर इथं आपण काय लिहिलं आहे भावनो, दुसरा पासवर्ड आहे भावनो 9696. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. इथे लिहायचं संपर्क. इथं संपर्काचं जे काय असेल ते भावनं इथे आपण नाव वगैरे टाकून द्यायचे. भावनं व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून मला पण क्रिएटिव्हिटी येते भावनं तुमच्यासाठी व्हिडिओ करण्याची. पण तुम्ही व्हिडिओ बघत नाही बरेच जण, मी सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ओके, इथे बघू शकता हे नंबर वगैरे आहेत. जर तुम्ही याच्या जागी तुमचा स्वतःचा नंबर किंवा जे काही कस्टमर तुम्हाला देतील क्लायंट त्याचा नंबर यामध्ये ॲड करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर भावनं तिसरा पासवर्ड आहे 4040. ओके, त्याच्यानंतर इथे आपण एक म्हणजे शेप घेतलेला आहे गोल कलरचा राऊंड. त्यामध्ये आपण जो फॅब्रिक असतो म्हणजे कपडा, जो कस्टमर सांगतील तुम्हाला जर ॲड करायचा असेल किंवा नसेल तर तो आपण इथे ॲड केला दिसत असेल. इथे पॉवर क्लिप आपण त्यामध्ये केलेलं आहे. बघू शकता असं आपल्याला डिझाईन आहे. इथे आता हे नाव आहे, त्याच्या खाली इथे तुम्हाला दिसत असेल मंडळाचं नाव पण आहे, जे कुठेतरी राहिलं असेल. आणि इथे आपण बघू शकता क्रिएटिव्हिटीसाठी आपण जे काय हे काय बोलू शकतो, इथे बघू शकता इथे नाव आहे. ओके, सार्वजनिक गणेशोत्सव आदर्श सेवा तरुण मंडळ बजागेवाडी. आणि इथे आपण एक खाली और पाऊस आहे ना, पावसामुळे ना व्हिडिओ रेकॉर्डिंगच मला करू वाटत नाही आहे. लक्षात घ्या, तरी पण मी करतो तुमच्यासाठी. बघू शकता पूर्ण डिझाईन. आता यामध्ये तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. मी तुम्हाला दाखवतो सिम्पली. हा एक कलर इथे ओपन करायचा. सिम्पल कोणता कलर असेल, लाल कलर असेल. बघू शकता तुमच्यासमोर डिझाईन एकदम क्रिएटिव्ह दिसते. ओके, हा जो रॅक्टँगल आहे त्याच्यावरती पण क्लिक करून तुम्ही रेड वगैरे कलर असे करू शकता. ओके, डिझाईनमध्ये तुमच्यासमोर आहे. मी आता ही सेव्ह करून ठेवतो. लक्षात घ्या, सर्व चेंज केले. याला पण तुम्ही खाली नाव वगैरे चेंज करू शकता. ओके, सर्व डिटेलमध्ये आहे भाऊन. व्हिडिओ जरा आवाज वगैरे आला असेल तर माफी असावी. पुढचा व्हिडिओ भाऊन नेक्स्ट व्हिडिओ येऊन जाईल. ओके, चला भेटू भाऊन पुढल्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला मी सांगितलेले आहेतच. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.